आमदार अनिल बाबर पंचत्वात विलीन, मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. गारडी इथं शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आमदार अनिल बाबर आपले विश्वासू सहकारी होते. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केले. ते कमी बोलून जास्त काम करणारे, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारे आमदार होते. सर्वसामान्य माणूस सर्वसामान्यांसाठी किती काम करू शकतो हे दाखवून देणारे आदर्श लोकप्रतिनिधी. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवंगत आमदार अनिल बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचं अल्पशा आजारानं सांगली इथल्या खाजगी रुग्णालयात पहाटे निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर खानापूर तालुक्यातील गारडी या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रम सावंत, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार, माजी आमदार सर्वश्री शिवाजीराव नाईक, पृथ्वीराज देशमुख, मोहनराव कदम, दिनकर पाटील यांसह सर्वपक्षीय नेते, मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमदार अनिल बाबर यांच्या निधनाची बातमी सर्वांसाठीच अत्यंत दुःखद असल्याचं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अनिल बाबर यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी खूप काम केलं. कृषी, पाणी, रस्ते, वीज यांसारख्या कामांबाबत त्यांचा पाठपुरावा त्यांचा नेहमी असायचा. अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या. अनिल बाबर यांना पहिल्या निवडणुकीत लोकांनी लोकवर्गणीतून निवडून दिलं. असे देशातील एकमेव उदाहरण आहे. जनतेनं प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता त्यांना दिली. लोकांच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून प्रत्येकाला त्याच्या पायावर उभं राहण्यास त्यांनी मदत केली. टेंभू योजनेसाठी त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील. इतरही राज्यात त्यांचा मोठा जनसंपर्क होता असं आवर्जून मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमदार अनिल बाबर यांनी सांगली जिल्ह्यातील विटा परिसरात तळागाळातून काम सुरू केलं. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि 4 वेळा आमदार म्हणून त्यांनी या भागाची सेवा केली. या भागात पाणी पोहोचलंच पाहिजे, सिंचन झालंच पाहिजे याकरिता त्यांचे प्रयत्न कोणीच विसरू शकत नाही. जनसामान्यांशी आणि मातीशी जोडलेला नेता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं. जनसामान्यांचा एक नेता हरवला अशा प्रकारची भावना त्यांच्या जाण्यानं निर्माण झाली. आम्ही सगळे त्यांच्या कुटुंबात सोबत आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी अनिल बाबर आणि आपला चांगला स्नेहबंध होता, त्यांच्या जाण्यानं ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी निघून गेला अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवरांनी आमदार अनिल बाबर यांच्या विषयीच्या आठवणी जागृत करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि इतर मंत्री महोदयांसह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी तृप्ती धोडमिसे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवास पोलीस दलाच्या जवानांनी बंदुकीच्या 3 फैरी झाडून मानवंदना दिली. दिवंगत आमदार अनिल बाबर यांना अखेरचा निरोप देण्यास मोठा जनसागर लोटला होता. या शोकाकुल गर्दीच्या साक्षीनंच पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आमदार अनिल बाबर यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं सांगलीतल्या खाजगी रुग्णालयात निधन झालं होतं.
त्यांचं पार्थिव दुपारी विटा इथल्या निवासस्थानी त्यानंतर मूळ गावी गारडी इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येऊन दोन्ही ठिकाणी अंत्ययात्रा काढण्यात आली। गारडी इथं संध्याकाळी चिरंजीव अमोल आणि सुहास यांनी त्यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला। अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात चिरंजीव अमोल आणि सुहास बाबर, स्नुषा, नातवंड यांच्यासह कार्यकर्त्यांचा मोठा परिवार आहे। आमदार अनिल बाबर यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। विटा प्रतिनिधी शिराज शिकलगार, विटा। ज्येष्ठ सहकारी अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालंय। ही धक्कादायक बाब आहे। मनाला वेदना आणि चटका लावून जाणारी बाब आहे। कधी स्वप्नात देखील असं वाटलं नव्हतं की अनिल भाऊ आम्हाला सोडून जातील। परवाच्या दिवशी त्यांची भेट झाली, कालही त्यांच्याशी चर्चा झाली, परंतु स्वतःचं दुःख वेदना न सांगता दुसऱ्याच्या दुःख आणि वेदनांची चिंता करणारा असा लोकप्रतिनिधी, एक आदर्श लोकप्रतिनिधी, एक सर्वसामान्य म्हणजे अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा प्रकारचा हा आदर्श आमदार आज आपल्यातून गेलाय। ती न भरून येणारी पोकळी आहे। खरं म्हणजे मरावे परी कीर्तिरूप उरावे अशा प्रकारचं त्यांनी काम केलं। सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये आपलं दुःख मानणारा अशा प्रकारचा आदर्श लोकप्रतिनिधी, मतदारसंघात या भागासाठी पाणी, शेती, रस्ते, वीज यासाठी सातत्याने लढणारा, धडपडणारा असा हा लोकप्रतिनिधी आपल्यातून हरपला आहे। टेंबू योजना सगळ्यात मोठं त्यांचं स्वप्न होतं आणि मुख्यमंत्री म्हणून मला त्यांची ती मागणी सोडवता आली, याचं मला समाधान आहे। टेंबू योजनेचे जनक असं त्यांना लोक म्हणत होते। टेंबू योजना पूर्ण व्हावी असा त्यांचा अट्टाहास होता आणि म्हणून त्यांनी जे सुरू केलेली कार्य आहेत ती पूर्ण करणं हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। खरं म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं या भावनेने ते काम करत होते। मी त्यांना शासनाच्या वतीने मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो, मनापासून। आणि त्यांच्या कुटुंबियांनी या दुःख पचवावं अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो।